जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काही छोटे-छोटे बदल केल्यामुळे, तुमच्या रुटीनमध्ये काही छोटेसे बदल केल्यामुळे, तुम्हाला कधीच न अनुभवलेली शांतता, खोलवरची शांतता अनुभवता येणार आहे. तर तुमचा विश्वास बसेल? बसायलाच पाहिजे. कारण ज्या बदलांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, ते बदल जर तुम्ही खरंच अंमलात आणले, तर तुम्ही अत्यंत शांत, सकारात्मक होणार आहात आणि तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकणार आहात. शांततेची एक नवीन उंची तुम्हाला गाठता येणार आहे. रोजचा व्याप, दगदग, चिडचिड, किरकिर या सगळ्यापासून बाजूला एक आयुष्य आहे. ते आपल्या आत आहे आणि ते कसं मिळवायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. सतत तुम्ही विचारांमध्ये गुंतलाय, सतत तुम्ही या विचारांच्या चक्रव्यूहमध्ये अडकलेले असताना, कल्पना करा, अनुभवा, बघा तुम्हाला किती शांत वाटतंय. तुमची ध्येय स्पष्ट झालेली तुम्हाला दिसतायत. तुमच्या आजूबाजूला बदल होताना तुम्हाला दिसतायत. आजूबाजूला नको असणारा जो आवाज आहे तो शांत झालेला आहे. तो आवाज निघून गेलेला आहे. आणि आता आपण उघड करणार आहोत अशा सवयी, ज्या सवयींमुळे तुम्ही स्वतःला शांततेची भेट देणार आहात. रोज सकाळी उठल्यानंतर मोबाईल स्क्रोलिंग करणं थांबवा. कॉफी किंवा चहा घेण्याआधी एक ग्लास पाणी घेऊन शांतपणे बसा. त्यानंतर शरीराला ताण द्या, शरीराला स्ट्रेच करा. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता यायला पाहिजे. जर तुम्हाला मेंदूला ताजंतवानं करायचं असेल, तुमचे विचार स्पष्ट तुमच्या नजरेसमोर हवे असतील, तर सर्वात आधी तुम्ही स्वतः सोबत बसा. फक्त 5 ते 7 मिनिटांचा वेळ सकाळचा उठल्या-उठल्या फक्त एकांतात घालवा. त्या मोबाईलमध्ये स्क्रोल करण्यामध्ये अजिबात वेळ घालवू नका. कारण प्रचंड इन्फॉर्मेशन आपण खूप पटकन स्वतःमध्ये घेतो आणि आपण त्याच पद्धतीने विचार करत जातो आणि त्याच विचारांच्या चक्रव्यूहमध्ये आपण पुन्हा अडकलो जातो. सकाळच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला यशस्वी करणार आहेत, ज्या तुम्हाला यशस्वी जीवनाकडे घेऊन जाणार आहेत, त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. जितका जास्त कमी वेळ तुम्ही सोशल मीडियावरती घालवणार आहात, तितके जास्त शांत तुम्ही होणार आहात. आजकाल काय झालंय माहितीये? आपल्याला प्रचंड माहिती सगळीकडून मिळतीये. आपल्याला सगळेच जण आवडतात. आपण सगळ्याच जणांना फॉलो करतो आणि आपण तासनतास फक्त कंटेंट कन्झ्युम करतोय. आपण फक्त माहिती गोळा करतोय. पण त्या माहितीचा वापर कधी करायचा? तो वापर करण्यासाठी ती माहिती कन्झ्युम करणं थांबवलं पाहिजे. हा जो कंटेंट आहे हा 100% आपल्याला ज्ञान देतोय. पण या ज्ञानाचा काय उपयोग? ज्याचा आपण वापरच करू शकत नाही आहोत. एक जाळं असतं माहितीये विचारांचं एकातून एकात, एकातून एकात. अगदी आपण तशा जाळ्यामध्ये पडतो जेव्हा आपण सोशल मीडियावरती वेळ घालवतो. त्यामुळे ठराविकच वेळ आपण सोशल मीडियावरती रोज घालवला पाहिजे. मी तर म्हणेन 15 मिनिटांपेक्षा जास्त रोज तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू नका. तुम्हाला जे पोस्ट करायचं आहे, जे अपडेट्स द्यायचे आहेत ते तुम्ही द्या आणि पटकन तिथून बाहेर पडा. जर तुम्ही इतरांकडे बघत बसलात, इतरांच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कन्झ्युम करायला लागलात, सतत तेच पाहायला लागलात, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, हेच तुम्हाला कळणार नाहीये. आपण ना इतके दुसऱ्यांकडे बघतोय आणि इतके आयडियाज आपल्याकडे आहेत, की आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो, याचा आपल्याला विसरच पडलाय. त्यामुळे समोरच्याकडे बघत असताना फक्त समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या क्रिएटरला, आता सोशल मीडियावरती बरेच आमच्यासारखे क्रिएटर्स आहेत, तर त्याच्याकडे बघत असताना त्याला त्याच्यापुरतं बघा. अर्थात ते जे सांगतायत ते तुम्ही केलं पाहिजे. पण ते प्रॅक्टिकली करायला सुरुवात करा. आपण काय करतो माहितीये? तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो किंवा मलाही असं व्हायचं आहे आणि त्या ओव्हर थिंकिंगमध्ये आपण अख्खा दिवस घालवतो. आपण करत काहीच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, की सोशल मीडियावरती तुम्ही जितका जास्त वेळ घालवणार आहात, तितके जास्त विचारांच्या गुंतात तुम्ही गुंतत जाणार आहात. आणि म्हणूनच हा जो वेळ आहे, हा वेळ तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये लिखाण करण्यामध्ये, तुमच्या स्वप्न क्लिअर करण्यामध्ये, मॅनिफेस्ट करण्यामध्ये, व्यायामामध्ये, गाणी ऐकण्यामध्ये, स्वतःसोबत बसण्यामध्ये इन्व्हेस्ट करावा. जितके तुम्ही शांत स्वतःसोबत एकांतामध्ये बसणार आहात, तितका तुमचा विचारांचा गोंधळ कमी होणार आहे.
सुरुवातीला असं वाटेल, की आता मी शांत बसलीये आणि प्रचंड माझ्यावरती विचारांचा मारा होतोय, असं सुरुवातीला तुम्हाला वाटेल. पण 1-2 दिवस गेल्यानंतर सगळे विचार मनातून बाहेर पडल्यानंतर मग तुम्हाला ती शांतता अनुभवता येईल. अशा वेळेला शांत बसून राहणं, काहीच न करता शांत 10 मिनिटं बसून राहणं, स्वतःला तसं तयार करणं, की मी 10 मिनिट शांत बसू शकते, हे खूप गरजेचं आहे. आपण अगदी ट्रॅव्हलिंगमध्ये एकीकडे आपण कॉलवर बोलत असतो, एकीकडे आपण स्क्रोलिंग करत असतो. आपण ट्रॅव्हल करत असतो, आपण स्क्रोलिंग करत असतो. आपण जेवत असतो, आपण स्क्रोलिंग करत असतो. बापरे! फोन कॉल्स, त्यानंतर मेसेजेस, त्यानंतर स्टेटस बघणे, त्यानंतर Instagramवरती रील्स बघणे, पोस्ट्स बघणे, YouTubeवरती व्हिडिओज बघणे, या सगळ्यामध्ये आपण किमान 3-4 तास तरी सहज घालवतोय. आणि हे जे 3-4 तास आहेत, हे जर आपण स्वतःला शांत करण्यामध्ये किंवा स्वतःसोबत बसण्यामध्ये घालवले, एक छंद जर या वेळेमध्ये जोपासायला लागलो, तर तिथे आपण काहीतरी करणार आहोत आणि आपल्या विचारांचा जो फ्लो आहे, तो बदलणार आहे, तो सकारात्मक होणार आहे. असंच नुसताच बसून मनशांती मिळणार नाही. त्यासाठी प्रयत्न करायची खूप गरज आहे. सकाळची योग्य सुरुवात आपण केलेली आहे. दिवसभरामध्ये आपण सोशल मीडियाचा वापर टाळलेला आहे आणि आता वेळ आहे संध्याकाळच्या शांततेची अनुभूती घेण्याची. दिवसभर जे काही झालंय, ते सगळं मागे सोडून, मग तो घरातल्या कामाचा व्याप असू देत, ऑफिसच्या कामाचा व्याप असू देत, आपल्या व्यापाराचा व्याप असू देत, या सगळ्यामधून शांत बसून जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, आपल्याला आजचा दिवस मिळालेला आहे आणि या दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा जेव्हा आपण आढावा घेणार आहोत, सूर्यास्ताचा आनंद घेणार आहोत, शांत कपभर बसून चहा आपण घेतोय, एखादं छान जुनं गाणं प्ले होतंय, समोर सूर्यास्त होतोय, टेरेसवरती एखादी चक्कर आपण मारतोय किंवा रात्री जेवण झाल्यानंतर आपण मस्त अंगणामध्ये फिरतोय, एखाद्या ग्राउंडवरती जाऊन बसतोय किंवा शांत घरामध्ये खिडकीतून बाहेर बघत आपण बसतोय. ह्यामध्ये जे सुख आहे आणि ह्यामधली जी शांतता आहे, त्या शांततेला, त्या सुखाला कशाचीही तोड नाही. खूप आपण दिवसभर काम करतो, खूप आपण पळापळ करतो, खूप आपण आपल्या मेंदूचा वापर करतो. प्रचंड विचार आपण करून करून थकलेलो असतो आणि अशा वेळेला शांत होण्याची, स्वतःला शांत करण्याची गरज आहे. त्यासाठी काय काय केलं पाहिजे याचा शोध घ्या. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. आज हे करू वाटेल, उद्या ते करू वाटेल, पण एक ऍक्टिव्हिटी संध्याकाळसाठीची गरजेची आहे. रोज संध्याकाळी जे काही झालंय आज दिवसभर, त्याच्याबद्दल 4 वाक्य लिहून बघा. आजची माझी शिकवण, असं एक नवीन काहीतरी चॅप्टर तुम्ही चालू करा आणि त्याच्यामध्ये रोज तुम्ही काय शिकलात याबद्दल लिहायला सुरुवात करा. 1 महिन्यानंतर मला सांगा की तुमच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला जाणवतोय का? तुम्ही आतून शांत झालेले असणार आहात. संध्याकाळ आपण वाया घालवतो. अक्षरशः आपण संध्याकाळ वाया घालवतो. आपण दिवसभरामध्ये ज्या काही नको त्या नकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी इतरांना सांगण्यामध्ये, त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये वेळ वाया घालवतो. आपण कधीही आजच्या दिवसभरामध्ये काय बरं चांगलं झालं असा विचार केलाय? करायला सुरुवात करा. अगदी गृहिणी जरी असाल, तुम्ही घरात जरी असाल, तरी बाल्कनीमध्ये एखादं नवीन फूल उमललं असेलच की. चांगली गोष्ट आहे ती. तुमचं लक्ष आहे का? घरामध्ये जे काही नवीन बदल होत आहेत, त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? तुमच्यामध्ये नवीन छान बदल होऊ शकतात आणि ते होतायत, त्याकडे लक्ष द्या. आपण जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींकडे बघत नाही. रोज संध्याकाळी दिवसभरामधल्या चांगल्या गोष्टींचा आढावा घ्यायचा. विचारांमध्ये स्पष्टता आणण्याचा रोज आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपली ध्येय सॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ध्येय ठरवा, ध्येयाची निश्चिती करा, त्याच्यामध्ये स्पष्टता ठेवा. काहीही ध्येय तुम्ही ठरवू शकता. वजन कमी करायचं आहे, वजन वाढवायचं आहे, रोज एक्सरसाइज करायचा आहे, रोज चालायला जायचं आहे, रोज 5 पानं वाचायची आहेत, रोज 5 पानं लिहायची आहेत, पेपरमधली कात्रणच काढून ठेवायची आहेत. काहीही हा. जरी तुम्ही व्यवसाय करत असला, जरी तुम्ही नोकरी करत असला, तरी काहीतरी ध्येय जे अत्यंत छोटं असेल
आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या खूप लहान लहान आहेत, पण ह्या जर आपण कन्सिस्टंटली केल्या तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये झालेले बदल कमाल असणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवसभर काहीही झालं तरी मला त्या परिस्थितीला जुळवून घ्यायचं आहे आणि मला माझ्या कामावरती लक्ष केंद्रित करायचंच आहे. माझ्या ध्येयावरती मला लक्ष केंद्रित करायचंच आहे. मग माझं ध्येय 8 दिवसांचं डाएट करायचं का असेना, काहीही तुमचं ध्येय असू शकतं. त्या गोष्टी मला सातत्याने करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही रोजचा दिवस ध्येय ठरवून करायला सुरुवात कराल, रोजची एवढी कामं पूर्ण व्हायलाच पाहिजेत, अशा पद्धतीने तुम्ही वागायला सुरुवात कराल, तर तुम्ही अननेसेसरी कुठे वेळ देताय ना, तो वेळ आपोआप तुमचा कमी होईल. सकाळी उठल्यानंतर तुमची दिवसाची सुरुवात योग्य झालीच पाहिजे. दिवसभरामध्ये सोशल मीडियाचा वापर हा कमी झालाच पाहिजे. स्वतःसोबत तुम्ही वेळ किमान 1 ते 1.5 तास घालवलाच पाहिजे. त्यानंतरची गोष्ट संध्याकाळ तुमची योग्य पद्धतीने व्हायलाच पाहिजे आणि रोजच्या जीवनामध्ये या सर्व सवयींमध्ये सातत्य तुम्हाला ठेवता आलंच पाहिजे. ध्येय ठरवूनच तुम्हाला दिवसाची सुरुवात करता आली पाहिजे. ह्या सवयी जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये आणल्यात ना, तर तुम्हाला शांततेची अनुभूती येणार आहे. स्वतःसोबत वेळ घालवायचा. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही 12-12 तास घराच्या बाहेर असतो. आम्ही स्वतःसोबत वेळ कसा घालवणार? तुम्ही ट्रॅव्हलिंग जेव्हा करत असता ना, त्यावेळेला सुद्धा तुम्ही स्वतःसोबत शांत बसू शकता. इतकं एकाग्र व्हायचंय, की आजूबाजूला काय चाललंय आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे. आपण त्यात सुद्धा मोबाईल स्क्रोल करत बसलेलो असतो. आपल्याला प्रचंड वेळ आपल्यासाठी मिळतोय. फक्त तो जो वेळ आहे ना, त्या वेळेचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्याला असं वाटतं, की निवांत मोबाईल बघत बसलं, Netflix बघत बसलं, मूव्हीज बघत बसलं, करत बसलं, की आपण रिलॅक्स होतोय. पण तो जो रिलॅक्सनेस असतो ना, तो तेवढ्यापुरता असतो. ती जी शांतता असते ती तेवढ्यापुरती असते. जेव्हा तुम्ही तो फोन बाजूला ठेवणार आहात, तुम्ही तुमचा टीव्ही बंद करणार आहात, त्यावेळेला जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही घेतलेली आहे ना, ती इन्फॉर्मेशन कंटिन्यू तुमच्यासोबत चालत राहतीये. त्यामुळे जेव्हा तुम्ही वही पेन हातात घ्याल आणि तुमच्या मनात काय चाललंय ते लिहायला सुरुवात कराल, त्यावेळेला शांतता तुमच्यासोबत राहील. कारण तुमच्यामधलं जे साचलेलं आहे ना, ते बाहेर पडतंय आणि आपल्याला आत घ्यायचं नाहीये, तर आपल्यामध्ये खूप साचलंय, ते बाहेर काढायचं आहे. या सगळ्या सवयी ज्या आहेत, या सातत्याने पाळायच्या आहेत. 1 महिना त्रास होईल. दुसऱ्या महिन्यामध्ये जरा तुम्ही या सवयींमध्ये स्टेबल व्हाल आणि तिसऱ्या महिन्यामध्ये ही तुमची लाईफस्टाईल बनून जाईल. त्यामुळे 3 महिने या सवयींमध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला मिळणारी शांतता, आतून आलेली शांतता, तिची अनुभूती घ्या. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.